नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा साथी पीसीएन न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। आता पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी। राज्य सरकारने अगोदर मनोज जरांगे यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, नंतरच परत शासन आपल्या दारी कार्यक्रम घ्यावा, अन्यथा कार्यक्रमात मुले, बाळ, जनावरांसह घुसून निषेध करू असा इशारा मराठा क्रांती मोर्चा परळीच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे। परळीत येत्या 3 डिसेंबर रोजी तहसील कार्यालयासमोरील भव्य मैदानावर शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। याबाबत जोरदार तयारी सुरू आहे, परंतु आज मराठा क्रांती मोर्चा परळीच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन या कार्यक्रमास विरोध करण्यात आला आहे। निवेदनात म्हटलंय की प्रथम बीड जिल्ह्यात निष्पाप मराठा मुलांची धरपकड करण्यात येत आहे, त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत, ते थांबवावे। तसेच मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांना शासनाने जो शब्द दिला होता त्यानुसार आरक्षण द्यावं, अन्यथा शासनाने परळीतील कार्यक्रम रद्द करावा। निवेदनाची दखल घेतली गेली नाही तर 3 डिसेंबर रोजी कार्यक्रमात आमच्या लेकरा बाळांसह जनावरांसह घुसून निषेध करू असा इशाराही दिलाय। निवेदनावर मराठा क्रांती मोर्चा समन्वयक अमित घाडगे, बालाजी काळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान देशाला बहाल केले। संपूर्ण भारत देश 26 नोव्हेंबर हा दिन संविधान दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो। याच औचित्य साधून परळी शहरातील संविधान सन्मान जलसा कार्यक्रमाचं कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार धनंजय मुंडे, वाल्मिकांना कराड, सुनील नाना फड यांचे राहणार प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आल्याचं कार्यक्रमाचे मुख्य संयोजक विजय हजार यांनी केले। 26 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा रेल्वे स्टेशन परिसरात भीमशाहीर शीतल साठे व सचिन माळी यांचा भीमगीतांचा संविधान सन्मान जलसा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नगर परिषदेचे गटनेते वाल्मिकांना कराड, तर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक माजी नगर उपाध्यक्ष सुनील नाना फड असणार आहेत। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार संजय दौंड, उपविभागीय अधिकारी नम्रता ताटे, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, पोलीस निरीक्षक सलीम चाऊस, पोलीस उपनिरीक्षक नारायण गित्ते, मुख्य अधिकारी त्रिंबक कांबळे, गट विकास अधिकारी संजय केंद्रे, पोलीस निरीक्षक हेमंत कदम, जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे, वैद्यनाथ देवल कमिटीचे विश्वस्त राजेश देशमुख, माजी सभापती ॲडव्होकेट गोविंद फड, सभापती सूर्यभान नाना मुंडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती म्हणून असणार आहे। तर संविधान सन्मान जलसा कार्यक्रमाचे सर्व नागरिकांनी उपस्थित राहावं असं नम्र आवाहन मुख्य संयोजक विजय हजारे यांनी केले। 26 नोव्हेंबर रोजी बौद्ध जन संघर्ष समिती परळी तालुक्याच्या वतीने संविधान दिनाचे औचित्य करण्यात आले आहे। या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले। भारतीय राज्यघटनेचे थोर शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान राष्ट्राला अर्पण केलं। तो दिवस संपूर्ण भारतात संविधान दिन म्हणून साजरा करतात। तर 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानानुसार राज्यघटनेचे देशात अंमलबजावणी सुरू झाली। तो दिवस भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा होतो। 26 नोव्हेंबर रोजी शहरातील राणी लक्ष्मीबाई टावर चौक येथे सर्वपक्षीय विविध सामाजिक संस्था, संघटना यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। सकाळी 11 वाजता सुरू होणाऱ्या कार्यक्रमास परळी तालुक्यातील आंबेडकर अनुयायांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बहुजन संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले। सध्या राज्यात सतत कुठली ना कुठली बँक, पतसंस्था तथा मल्टीस्टेट बुडीत निघण्याच्या बातम्या वारंवार समोर येतात। अशा संस्थांच्या विविध शाखांमध्ये ग्राहकांनी पोटाला चिमटा काढून आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी अतिशय विश्वासाने आपली जमापुंजी ठेवीच्या रूपाने ठेवलेली असते। या ठेवीचे रक्षण करणं हे त्या संस्थेच्या सर्व संचालकांची जबाबदारी असते। ग्राहकांच्या विश्वासाला तडा जाऊ न देण्याचं काम संस्था चालकाचं असतं। मात्र सध्या दिवसेंदिवस कोणती ना कोणती संस्था डब घायला येऊन बुडीत निघालेली आढळून येतात। त्यामुळे राज्यातील आर्थिक सहकार चळवळवरील नागरिकांचा विश्वास कमी होताना दिसून येतोय। तेव्हा आर्थिक सहकार चळवळ गतिमान व प्रगतीपथावर ठेवण्यासाठी संस्था चालक व त्यांच्या सर्व चालकांनी सतत जागृत राहावं। तसेच संस्था चालक व चालकांनी मालक म्हणून काम न करता आपण संस्थेचे विश्वस्त आहोत अशीच भूमिका घ्यावी। मालक म्हणून जर आपले वर्तन राहिले तर संस्था अडचणीत येण्यास वेळ लागणार नसल्याचं स्पष्ट मत अंबाजोगाई पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेचे संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे। जास्तीच्या व्याज दराच्या आमिषाला बळी जाऊन ग्राहक आपली जमापुंजी या संस्थेमध्ये जमा करत आहेत। मात्र या ठेवी परत करण्याची जेव्हा वेळ येते त्यावेळेस मात्र संस्था आर्थिक विवंचनेत सापडल्याचे दिसून येतात। ग्राहकांना आपल्या ठेवी वेळेवर परत मिळत नाही।
असा वेळेला मात्र ग्राहकांचा हिरमोड झाल्याचं लक्षात येतं व ग्राहक हा उत्तेजित होऊन संस्था व त्यांच्या संचालकांना कोसताना आढळतो। यावेळी आपण जादा व्याजदराच्या प्रलोभनाला बळी पडल्याचं त्यांच्या लक्षात येतं, मात्र त्यावेळी खूप उशीर झालेला असतो। तेव्हा ग्राहकांनी आपली जमापुंजी कोणत्याही संस्थेत ठेवताना त्या संस्थेची खातरजमा करून व ज्यादा व्याजदराला बळी न पडण्याचं आवाहन देखील अंबाजोगाई पीपल्स बँकेचे संस्थापक राजकिशोर मोदी यांनी केलंय। क्रिकेट हा खेळ आहे, कोण हरेल कोण जिंकेल, कोणी कुठे जाऊन जुगार खेळायचा न खेळायचा, कोण हरलं पनौती कोण ठरलं, कोणत्या देशात जाऊन कोणी किती सट्टा लावला, या गोष्टी रात्रंदिवस चघळत बसून मीडियाला काय साध्य करायचं असेल बरं। यावर्षी खूप कमी प्रमाणात पाऊस पडला असल्या कारणानं दुष्काळाचं संकट वाढलं असून शेतकरी आत्महत्या करतायत। पुढील पावसाळ्यासाठी 6 महिने बाकी आहेत। मागील वर्षीपेक्षा यावर्षी 1 इंचही पाणी पातळी वाढलेली नसून येणाऱ्या काही दिवसांमध्ये पाणी टंचाईला तोंड द्यावं लागेल। हिवाळ्यामध्येच बोर आणि विहिरीचं पाणी आटत आहे, छोटे मोठे तलाव अर्धवट भरली नाहीत। येणाऱ्या काळात पाण्याची खूप मोठ्या प्रमाणात बचत करावी लागणार आहे। या सर्व कारणांनी शेतकरी आत्महत्या करतात, महागाईला गगनाला भिडली आहे। याबद्दल जर इलेक्ट्रॉनिक मीडिया वाले बोलले तर दंड पडेल का, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते सेवकराम जाधव यांनी उपस्थित केला आहे। बीड जिल्ह्यात मागील महिन्याच्या 30 तारखेला झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणातील मोरक्या मानला जाणारा पप्पू शिंदे अखेर पोलिसांच्या ताब्यात आला। त्याला शुक्रवारी बीड शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली। त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। बीड शहर आणि परिसरात 30 ऑक्टोबर रोजी मोठी जाळपोळ, दगडफेक आणि हिंसाचार झाला होता। हा हिंसाचार 10 वेगवेगळ्या टोळक्यांनी केल्याची माहिती आज पोलीस तपासातून समोर आली। यातील एका टोळीचा मोरक्या म्हणून पप्पू शिंदेची भूमिका होती अशी पोलीस सूत्रांची माहिती आहे। अनेक ठिकाणच्या सीसीटीव्ही मध्ये पप्पू शिंदे हा हिंसा करताना दिसत असल्याची पोलीस सूत्रांची माहिती होती। मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून पप्पू शिंदे गायब होता। पप्पू शिंदेच्या तपासासाठी पोलिसांची वेगवेगळी पथकं कार्यरत असल्याचं पोलीस सांगत असले तरी पप्पू शिंदे सापडत नसल्यानं पोलिसांच्या भूमिकेवर देखील संशय व्यक्त होत होता। विशेषतः स्थानिक गुन्हे शाखेचे नेटवर्क कमी पडत आहे का, असा सवाल देखील विचारला जात होता। या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पोलिसांना पप्पू शिंदे मिळालाय। त्याला बीड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आला असून न्यायालयानं त्याला 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। पर्यायी कृषी उत्पन्न बाजार समिती व विविध व्यापारी महासंघाच्या वतीनं सोमवारी 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता आर्य समाज मंदिर येथे कृषी मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दीपावली निमित्त व्यापारी बांधवांकरिता स्नेह मिलनाचा कार्यक्रमाचं आयोजन केले आहे। या कार्यक्रमात सर्व व्यापारी बांधवांनी आवर्जून उपस्थित राहावं असं आवाहन सभापती सूर्यभान मुंडे, उपसभापती भाग्यश्री जाधव तसेच संचालक सर्वश्री भाऊसाहेब नायबळ, लक्ष्मण पौळ, ज्ञानोबा गुट्टे, दत्तात्रय देशमुख, राजभाऊ पौळ, भगवान फड, सुरेश मुंडे, राजभाऊ गिराम, ऍडव्होकेट रणजित सोळंके, अशोक दिगोळे, जयपाल लाहोटी, प्रभाकर दैफळे, कमलबाई फड, बळीराम कस्तुरे, राजाभाऊ जगताप, सुग्रीव गित्ते, आरवी रामदास ही सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती परियोजना यांच्या वतीनं करण्यात आले। शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे रविवारी 26 रोजी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। दौरा कार्यक्रमानुसार श्री केसरकर हे रविवारी 26 रोजी सकाळी 11:15 वाजता मुंबई विमानतळावरून छत्रपती संभाजीनगर चिकलठाणा येथे दुपारी पोहोचतील। तेथून ते बीड जिल्ह्याकडे येतील। येथे शासकीय विश्रामगृह बीड येथे आगमन व राखीव 3:30 वाजता शासकीय विश्रामगृह येथून मोटारीनं श्री क्षेत्र कपिलधार तालुका जिल्हा बीड कडे प्रयाण, 4 वाजता श्री क्षेत्र कपिलधार येथून आगमन व शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेतर्फे आयोजित शासकीय महापूजेस उपस्थिती। सायंकाळी 4:30 वाजता शिवा संघटनेच्या राज्यव्यापी मेळाव्यास उपस्थिती। सायंकाळी 6 वाजता शिवा मैदान, श्री क्षेत्र कपिलधार तालुका जिल्हा बीड येथून मोटारीनं चिकलठाणा विमानतळ छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील। आता येथे थांबू, उद्या भेटूया याच वेळी याच ठिकाणी। मराठवाडासाठी पीसीएन न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। धन्यवाद।